आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाव्यतिरिक्त काही मागितलंच नाही. काही लोकांना देव प्रसन्न होऊन काय मागावं जर हे नाही कळालं तर प्रसन्न होऊन उपयोग काय मला सांगा. कहा गए तो कहा बी नाही आणि त्याला येतो पंढरपूरहून गावाकडे येता वेळी काय आणावं. पंढरपुराकडून गावाकडे येताने वारकऱ्याने काय आणावं. बैलाला झुली आणायच्या, राशवे गुरुजी काटवटी आणायच्या, काय आणायच्या, माकड टोप्या, बेलनी एक नवीन निघाली ते मोठाली. आपल्या इकडे भेटत नाही ते सगळं. घागरमाळे आणायच्या, घुंगरं आणायचे, इकडे भेटत नाही ते. हा हा असं काय आणायचं. टाळ, विणा, मृदंग, गंधगोळी, अष्टगंध, अबीरबुक्का, माळ हे आणावं ना. हां हां सुटरं आणतात, घोंगड्या. अरे त्या पंढरपूरहून आणण्यात एकच वेळेस चूक झाली ती सेना महाराजाची. सेना महाराजाची एकच चूक झाली. जुन्या काळात ब्लेडचे वस्तरी नव्हते. ब्लेडचे जुन्या काळात वस्तरे कसे होते. कशावर घासायचे. दगडावर. आमच्या सुंदर काकाचा लय लाडका माणूस आहे. आणि तिची वस्त्रा दगडावर घासायचा आणि मग तो त्याला धार लावायची, त्यानं दाढी करायची. सेना महाराजाच्या काळात. आता होत. तुमच्या काळात कशी होती वस्त्रे. तुमच्या काळात काय त्या ह्या ब्लेडची पत्तीचे वस्त्रेच नव्हते ना. हे आता आले. पण जुना काळ. सेना महाराज गेले वाळवंटामध्ये पोथी वाचित बसले होते. पूर येऊन गेलेला आषाढीचा असा मोठाच्या मोठा असा वस्त्रा लावण्यासारखा एक दगड सापडला त्याला. सेना महाराज म्हणले बरं गडे आपल्याला काय लावायला. छान धोंडा आहे. आली घेऊन घरला. दुसऱ्या वर्षी सेना महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आले.
देवाचं दर्शन घेतलं. देव हसू लागले. सेना महाराज म्हणले, बा आपलं काय चुकले? देवा का हसायलात, काय चुकलंय? वारीला थोडीच आलात म्हणले तुम्ही, मग आमची धोंडी न्यायला आलात. काय नेलता? भाऊ म्हणले, वारी चुकली एक, वारी वाया गेली एक. कशानं? काय लावायला? वस्त्र लावायला. बाबा पुन्हा होईन रे बाबा म्हणले. दुसऱ्या वर्षी आणला ती धोंडा आणि वाळवंटात नेऊन टाकून दिला. म्हणले, चंद्रभागा माय, पुन्हा मी असं कधी काही हाताला लावणार, काय याला बाटणार? गेले सेना महाराज दर्शनाला. देव तरी हसायले. आता काय चुकले म्हणले माझं? म्हण आता तरी थोडेच वारीला आलात, मग आमचा नेलेला दगड आणून द्यायला आलात. कशाला आला? म्हणजे एका दगडानं 2 वाऱ्या गेल्या. किती वाया गेल्या? तुमच्या झुलीवाल्याचं, काठवटीवाल्याच्या वाऱ्याची निमिनी 4-5 वाऱ्या झालेल्या आपल्याला. 1997-98चा दिवस असेल. मी आषाढीला आमच्या वडिलांना मला नेलं. आमची माय अगोदरच गेली होती वारीला 18 दिवस. मी पंढरपूरला डायरेक्ट गेलो. आमच्या माईचं कोण सोयीर पण जुनं भेटलं की तिला म्हणली, माय मला तुला काहीतरी घेऊनच द्यावं वाटायले. म्हणली, इथं भेटगाठ झाली. ती म्हणली, तुला लुगडं घेते. म्हणली, लुगडं नको. म्हणली, माय महाराजाला दिसते कळ. महाराज म्हणली, लई एक. मग बोटुळ्याची मिशन घेऊन दिली आमच्या माईला. ती बोटुळ्याची मिशन पितळची असती ना ती? नाही, बोटुळ्याची मिशन नाही. ते असं एक दाबायचं असते. ते सोऱ्या घेऊन गेला. असं करतात ना ते. काय त्याला काय केलं म्हणतात त्याला? ते पदार्थ कोणचा? काटेशेव. काटेशेव म्हणायचे. असू द्या, काय करायचे का लगे करून खायची काय आपल्याला. ते असा सोऱ्या काय पितळाचा होता बरं का ते. मग त्या बाईनं कोण जुनी भक्त सोऱ्या घेऊन दिला. आणि त्या गोपाळपूरला आम्ही गेलेलो पायानं. त्या सोऱ्या दिल्या माझ्याजवळ. त्या सोऱ्याचं व्हायले वज मला. मी 3रीला 4थीलाच होतो, लई लहान होतो. मी म्हणलो, धरतो घे ना. म्हणली, झिजायलास का काय? खायला लागत नाही काय? डोटिवलं मला. मी म्हणलो, तू सगळं पितळ उघडं पडतो, मला घ्यायला लावतीस. मी गेलो दर्शनाला. महाराजाजवळ बसलेले. महाराज म्हणले, कुठे गेले ते मालक? महाराज मालक म्हणत होते मला. आम्ही म्हणलो, गोपाळपूरला पाया पडाय, कैकडे महाराजचा मठ बघाय. बघितला का? हो. लय उशीर लावला. मी म्हणलो, बाईनं सोऱ्या आणलाय. ते उशीर कशाला लावलाय काय ते घेणं नव्हतं मला. मला फक्त म्हणणं होतं की हिचं काय उघडं पाडायचंय. दशमीला झाला हे प्रकार. महाराजांनी एकादशीला कीर्तनामध्ये काढलं. महाराज आता म्हणले, लोक पंढरपूरला आलेत. कोणी झुल्या घ्यालेत, कोणी घोंगड्या घ्यालेत, कोणी काटवटी घ्यालेत. माय पुढीच बसलेली होती. महाराजाला असं फिरून आणायचं होतं ना. लोकाला काय म्हणावं म्हणले, आमच्या सुननं सोऱ्या आणलाय. मी महाराज जवळच असा उभा होतो. ती मला म्हणाली, इकडे. मी म्हणलो, मी येईन तिकडं. मला माहित होतं आपले गेल्यावर ही काय करते आता. ती म्हणली, ह्याच्याशिवाय कोणाला माहीतच नव्हतं. रात्रभर मी तिथंच महाराजाच्याच पलंगावर झोपलो. मी म्हणलं, ती सकाळी आपल्याला काय होईल ते रात्रातून तिचा राग तरी झाला. महाराज म्हणले, इथंच झोप, तू मायले दाड आहे, इथं कोणी काय करीत नाही. महाराजांनी दुसऱ्या दिवशी 2-4 हजार लोकांमध्ये म्हणले, लोकाला काय म्हणा म्हणले, आमच्या सुननं सोऱ्या आणलाय. दिवा खाली. आमची मायाकडेच असं इकडे म्हणली, इकडे गेलोच नाही मी. दुसऱ्या दिवशी मी म्हणलं, मी कळलं म्हणू, त्याला सगळं कळत आहे. त्याला कळत नाही काय म्हणलं, तो सोऱ्या आणलेला.
मला बाकी गोष्टी सांगायच्या नाहीत. विनोदाचा भाग सोडून द्या. आपण जर एक दगड सेना महाराजांना आणला होता फुकटचा, तर ते 2 वाऱ्या वाया गेलत्या. ते नुसतं दगडच मागितला देवाला, तर 2 वाऱ्या वाया गेल्या. आपण काय काय मागायलो होतो. वाढावे संताना, वाढावे वाढावे संतान, आग्रही भावे हो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. कोणी लेकरू मागायले, कोणी पैसा मागायले देवाकडं, कोणी सोनं मागायले, कोणी पद मागतंय. या सगळ्या गोष्टी देवाकडे मागितल्यावर आपलं सगळं पुण्य काय होतंय, त्याचा क्षय होतंय. म्हणून सामान्य माणसानं देवाजवळ काही मागू नये, याची आपल्याला शिकवण देण्याकरता आज तुकोबाराय देवाच्या दारात आले. देवाकडे इतरत्र काही मागण्यापेक्षा नेमकं काय मागितले. तुकोबाराय देवाला म्हणले, देवा मला बाकी काही नको, मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची तुका म्हणे आता उदार उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. देवा मला बाकी तुम्हाला काहीच मागायचं नाही. मला साधू संताच्या पायाची सेवा घडावी, साधू संताच्या पायाजवळ बसता यावं, एवढीच अपेक्षा आहे. का, साधू संतांच्या पायाजवळ बसलेली माणसं, साधू संताच्या पाया पडलेली माणसं परमार्थात वाया जात नाही. कारण साधू संताचे चरण सेवा ज्यांना लाभली का नाही, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. साधू संताच्या पाया पडलेले माणसं, त्याला परमिशन मिळते परमात्म्यापर्यंत जायचं. गुरुजी का, सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाही गा साधन, सत्य जाण उद्धवा. शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांनी एक मार्ग सांगितलाय. ज्याला माझ्याकडे यायचं ना देव म्हणले, त्यानं कोण्या रस्त्याने यायचं, साधूच्या मार्गाने यायचं. सरळ मार्गाने गेलेले माणसं, त्याला जवळ जाऊनही काही उपयोग झाला नाही, देवच ओळखवायला नाही. विठाला विठाला आणि म्हणून आपल्याला तुकोबाराय म्हणले, बाकी तुम्हाला काहीच मागायचं नाही. मज ठेवी पायी संतांची. साधू संताच्या पायावर घाल बरं म्हणले आम्हाला, ते ना आम्हाला दत्तक घ्यावं, साधू संतांना आम्हाला वट्टीत घ्यावं. आणि साधू संतांना वट्टीत घेतलं ना, तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाते. महाराजांचं म्हणणं असं आहे, देव बाकीच्याचा कोणाचा शब्द पाळतो की नाही माहित नाही, पण कोणाचा शब्द तोलतो देव, साधूचा शब्द, संताचा शब्द देवाला तोलावं लागतं. त्यांनी जर म्हणलं नाही हे माझे आहेत,
कामच झालं. विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्यामध्ये जी माणसं पायानं जातात ना, दर्शनाला गेले की त्यांच्यावर शिक्का असते साधू संताच्या संघ आले. माझं तर म्हणणं आहे, पालखी सोहळ्यात पायानं आलेले माणसं दर्शनाला जात असताना ज्ञानेश्वर महाराज देवाजवळच उभे राहतात. असे आणि देव डोळ्यानं खुनीत येत म्हणे, हे आहे का दिंडीतलं नंबर 1 आहे म्हणले, याचा उद्धार करून टाकतो. म्हणजे हे गाडीत आलंय म्हणजे मग जाऊ दे वापस, आलं तसंच वापस. हे नाही असं काही तसं काय आहे म्हणले, गाडीत काही पायानं काही चला वाटलं की चालले, कटाळा आला की बसले, मग याचं कसं करायचंय, ह्याचा आदर निदर म्हणले. आता बघा काय करायचं, जाऊ दे म्हणले, याच्या 2-3 होऊ दे वाऱ्या. पण जे निक्क पायानं आले ना, ज्ञानोबाराय म्हणतात माझ्यासोबत आले, भजन करीत आले म्हणले, मग याचा उद्धार करून टाका, जिम्मेदारी मी घेतो. साधू संतांनी वकिली एकदा घेतली ना आपली, साधू संतांनी जर आपल्याला एकदा का पदरात घेतलं ना, देव सुद्धा डावलीत नाही. घरी तिथे हाती संत प्रभावंत पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ घरी तिथे हाती संत तेजे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. संतानं जर एकदा हातात धरलं ना त्या जीवाला, देव सुद्धा त्याला डावलीत नाही. देवाकडं असं सरळ जाता येत नाही. अगोदर कोणाच्या पाया पडावं लागते? मंदिरात जाताना अगोदर कोणती पायरी आहे? नामदेव पायरी, मग प्रवेश. अगोदर देवाचं दर्शन मग नामदेव पायरी, असं आहे का? अगोदर पायरीला संत आहेत. साधूच्या दर्शनाला जाणे, त्यांचं मार्गदर्शन घेणे, त्यांनी दृष्टी जर दिली तरच देव दिसते, नाही तर देव दिसत नाही. जवळ गेलेली माणसं वापस आली भली माणसं. दररोज नामदेवराय देवाच्या जवळ राहत होते. एके दिवशी देवानं परीक्षा घेतली. नामदेवरायाला मी ओळखू येतो का नाही बघावंच म्हणलं. परीक्षा घेतली देवानं. वाळवंटामध्ये घिसडी होते आणि त्या घिसड्यानं दुकान मांडलं. घिसड्याचं दुकान म्हणजे काय? लोखंडाचे अवजारं करायचे, शेतीचे विळे, टिफनीचे फारोळे, कोळप्याच्या विड्या, पासा, काय असेल ते अवजारं करायचे. आणि ती कला कुसर असते. त्या सुताराजवळ, लोहाराजवळ, तांबटकऱ्याजवळ, घिसड्याजवळ, कारागिराजवळ माणसं रमतात. का तर त्याची ती कला कुसर असते. तसं तिची घिसडी होते. त्याचं काम चालू होतं. नामदेव महाराज असे बसले, रमले. काय काम आहे म्हणले, फार ताकदीचं काम आहे. दोघं नवरा बायको दन 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 ते घन आयरन असे काम करू लागले, घन हाणू हाणू. दुपारचे 12 वाजले. तिची घिसड्याला राग आला आणि ती घिसडी म्हणला त्याच्या पत्नीला, तुला काही समजतंय का नाही? ती म्हणली काय झालं? सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही म्हणलं, पोटात कावळे ओरडायलेत. तू काय आज केलंस काय? ध्यानात आहे की नाही? निहारी नाही, काही नाही, काहीतरी तुला समजते का नाही म्हणले. पोटा पाण्याची सुविधा करतीस का नाही? ती म्हणली काय अवघड आहे म्हणली. मग तिथंच तिनं 3 धोंडे घेतले वाळवंटाला. हांडी होती, एक मोठी भांड होतं. त्या भांड्यामध्ये भडाभड 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 काय टाकायला लागली, पसारा. जनावरं टाकू लागली. भांडच भरलं नाही. ती म्हणली हांडी भरली नाही. मग त्याच्याजवळ एक हलगट होतं, पसारा न्यायला. जे म्हणले टाकून हलगट, मला लई भूक लागली बाबा म्हणलं. आज
दिलं ती बी टाकून. ते तुम्ही बसता हलगट बसलं कसे आर सगळे डुप्लिकेट होतं ते. सगळं देवानं काय केलं तर हे मायावी होतं ती सोंग केलं. तरी ती घिसडीन म्हणजे अहो भांडच भरलं नाही. आदमी डाल म्हणले, आदमी डाल कोणाला? नामदेव महाराज म्हणले वयो घिसडीन. जे नामदेव महाराजांनी धोत धरलं मधल्या रस्त्यानं बापा ह्याच्याजवळ उगच बसलं बाबा. फिर नामदेव पळाले. नामदेव रायना आले मंदिरात. श्वासोश्वास घेता येणार, हृदय भरून आलेलं. देव उतरले विटेवरून. नामदेवरायला कडकडून मिठी मारली. नामा कुत्रं मागं लागलं का बिबट्या मागं लागला होता? कुत्रं नाही बिबट्या नाही म्हणला, मग घिसडीन मागं लागली होती म्हणली. घिसड्याचं काय वाटलं नाही देवा म्हणले, पण घिसडीनच लय आज्यात होती. सगळे जनावरं टाकून दिले त्या भांड्यात आणि भांडं भरले नाही म्हणले. रेडा हलगट बी टाकलं होतं म्हणलं तरी तिचं भांडं भरलं नव्हतं. मला टाकायच्या मागाल होते. आपण पळणं चालू बाबा. लागले देव हसायला. गदाल नामा मला वाटलं तुझा परमार्थ परिपक्व झाला असेल. ती घिसडी म्हणजे मी होतो आणि घिसडीन म्हणजे रुक्मिणी होती रे. नामदेव महाराज रडायच लागले. देवा तुम्हाला हे असंही होता येतं म्हणजे मग अशा रूपात आल्या ओळखायचं म्हणल्यावर काय करावं लागते? एखाद्या साधू संताच्या पाया पडावं लागते. म्हणजे बा कोणाच्या पाया पडू, मला तर काही ओळखी पळखी नाहीत. मी तुम्हाला सोडून तर कुठं गेलेला नाही. म्हणजे औंढ्याला जा. औंढ्याला एक संत आहेत, त्यांच्या पाया पडा. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला तिथून पुढं दिशा मिळेल. आले औंढ्याला आले तर दुपारतीची वेळ झाली. ती सांच्या पारची. तीर्थवा आलोत गडे म्हणले, क्षेत्रवाला आलो जराशी सेवा करावं म्हणून 2-4 टाळकरी होते. त्या टाळकरीला घेऊन मंदिराच्या पुढे कीर्तन सुरू केलं. दन 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 कीर्तन सुरू झालं. मधले सगळे ब्राह्मण बाहेर आले. म्हणले कोण इथं टाळ वाजवायले रे बा? म्हणले उगा आम्हाला मंत्र म्हणाले डिस्टर्ब व्हायला. म्हणले ए बा कुठला आहेस रे बाबा? म्हणले तू. म्हणले मी पंढरपूरचं. मंदिराच्या मागं जाऊन भजन कर. म्हणले इथं आम्हाला सळवू नको बरं. म्हणजे आम्हाला मंत्र म्हणाले लई अडचण व्हायली. म्हणजे आमचे मंत्र चुकायलेत. मागं जातो म्हणजे देवा तुमच्या म्हणण्या. महाग गेल्यावर जे मधल्या नागोबाला राग आला. माझ्या नामदेवाला महाग घालता का? थांबा म्हणजे तुम्हाला दाखवतो. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. गावामध्ये बहाती गावामध्ये फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. भर मंदिर फिरलं. मधलेला पत्ताच नाही. तितक्यात ते अभिषेक करता वेळी कळशी पाणी संपलं की तिथल्या एका ब्राह्मणाला ते म्हणले जाय कळशी भरून आण बारवच. जातो बा म्हणला. त्याला मंत्र येत नव्हते, फक्त ते अनु करू लागाय होतं. सोबत हाताखाली नवीन शिकू लागलं. ते गेलं कळशी भरून आणाय. ओ म्हणला काय बारवत नाही बाहेर. ते काय म्हणाले देव बापा बारव नाही बाहेर. संगचे म्हणले हे काय झोपीत आहे की काय? अरे काय येडसर आहेत की काय? अरे म्हणला बारव कुठं जात असती? देवाच्या आण म्हणला बारव बाहेर नाही. चला बरं म्हणले. सगळेच ब्राह्मण बाहेर आले. म्हणले पाहू द्या तरी खरंच बारव नाही. बो बारव हरपली म्हणली. बारव काय हरपली का? काय झालं? देऊळ घेऊनी नागेशा फिरला. अपमान झाला
हरिभक्ताचा. बाहेर येऊन ब्राह्मण बघायले तो देवाचा अपमान, नामदेवरायाचा अपमान झाला. नागोबाला नागोबाजी मधून निघाला असा फणा काढत, फरर मधून नागोबाजी महागल्या महागच मयो. काय आहे त्या देवानं नामदेवाच्या हातानं दूध पिलं. आणि मग नामदेवरायाला ह्या सगळ्या ब्राह्मणानं पुढं नेऊन म्हणले, बाबा आमचं चुकलं, पुढे येऊन भजन. आता आहे नामदेवरायाचं पुढे आणणंच भजन आहे. भजन आहे नामदेवरायाचं, पुढेच भजन आहे. आता त्या नामदेवरायाला विचारलं, तुम्ही इकडे येणं कसं केलं, काय केलं? मला पांडुरंगानं पाठवले. म्हणजे कोणाला कशी इथं कसं काय इकडे ज्योतिर्लिंग म्हणून आलात का? ज्योतिर्लिंग म्हणून तर आलोच म्हणले. मग का महाराजाचा शोध पाहिजे म्हणलं, का महाराजाच्या पाया पडायला आलं? कोण्या महाराजाच्या पाया पडायला बोल? बघतो म्हणले मी मया आकारानं. एक महाराज असे होते त्या औंढ्यामध्ये, खेटरा सगट महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेव महाराजाची नजर झाली. आर म्हणले काय माणूस आहे, उठी उठी प्राण्या, देवावरी पाय ठेवी, देवावरी पाय ठेवी, देवावरी पाय ठेवी, देवावरी पाय ठेवी, उठी उठी आंधळा तो काय तो काय देवावरी पाय ठेवी येले. काय भल्या माणसा आंधळा आहेस की काय म्हणले? देवा पाय ठेवून झोपलास. शांत आवाज आला त्या महात्म्याचा, नामा जेथे नाही देव तिथे ठेवी पाय, विचारोनी पाहे नामदेवा नामा. जिथं देव नाही तिथं माझा पाय ठेव. भल्या माणसा मी थकलो आता, मला काय कळना कुठं पाय तर माझा राग आला. नामदेवरायानं त्याचा पाय उचलला की दुसरीकडे आदळला. तिथं महादेवाची पिंड तयार झाली. दुसरीकडं आपटला की पुन्हा महादेवाची पिंड तयार झाली. नामदेव महाराज मनातल्या मनात म्हणले, आपल्याला देवानं ह्या महाराजाकडं तर पाठील नसन पाया पडाय. आणि असं म्हणल्याबरोबर त्या महात्म्यानं सांगितलं, नामा माझ्याकडेच पाठवले तुम्हाला, माफ करा म्हणले. पाय धरले. तिथं नामदेवरायानं दर्शन घेतलं आणि तिथून खेचर स्वामीने नामदेवरायाला उपदेश केला. पुन्हा नामदेव महाराज पंढरपूरला आले. आता पंढरपूरच्या पांडुरंगानं पुन्हा परीक्षा घेतली, पाया पडल्याचा उपयोग झालाय का नाही म्हणून. नैवेद्य घेऊन नामदेवराय वाळवंटाला गेले. बाया माणसं काही धुणं धू लागली चंद्रभागेला. म्हणले वा ते देवाला पाणी न्यायचं. म्हणलं हे असं धुण्याचं कसं, धारत जावं म्हणले. धारत जायचं तर ते काठावरच निवत ठेवला, जिथं पाणी नाही तिथं पूर्णाच्या पोळ्या होत्या. तांब्या भरून आणायला मध्ये गेले. असं धोतर धरावं लागतंय ना मध्ये, भिजू नये म्हणून. एका हातानं धोतर धरून तांब्याला मध्ये जावं. धोतर धरून मध्ये गेले तर ते कुत्रं आलं, पोळ्या उचलल्या आणि जे पळायले. बाकीचे लोक म्हणले, ओ नामदेव महाराज आता कुत्रा हाना त्या बघा ते तुमच्या पोळ्या. नामदेव महाराजांना कुत्रं बघितल्यावर आर म्हणले, ते कुत्रं हाणून लावायचं नाही, थांबा म्हणले. तिथं तुपाची वाटी होती. नामदेवरायानं ते तुपाची वाटी घेतली आणि त्याच्या मागं लागली. हाती घेऊन घृत वाटी, नामा लागे श्वाना पाठी, उभा जगजेठी, कोरड्या रोट्या कैशा खाशी. बघणारे लोक म्हणले, नामदेवराय येडे झालेत. येड्यात काढलं नामदेव महाराजाला. कुत्रं पुढी आणि नामदेवराय तुपाची वाटी घेऊन माग. थोड्या अंतरावर कुत्रं गेलं की थांबलं, महागारी फिरलं. गदगद 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 कुत्रं लागलं हसायला. नामा कसं ओळखीलं? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले, नामा म्हणे माझी खेचर माऊली, कृपेची सावली केली मज. माझ्या खेचर स्वामीनं माझ्यावर कृपा केली. देवा आता तुम्ही कुत्र्याच्या रूपात जरी आलात तरी मी तुम्हाला ओळखू शकतो. आणि मग नामदेवरायाच्या त्या भेटीमध्ये देव असे प्रगट झाले
आणि प्रगट होऊन नामदेवरायाला कडकडून मिठी मारली. नामा याच्यामुळंच म्हणलं होतं कोणीतरी साधू संताच्या कशाला जा, दर्शनाला जा, पाया पडायला जा. का? साधू संताच्या पाया पडल्यावर तिथं मी ओळखण्याची तुला बुद्धी मिळेल आणि माझी जर ओळख पटली तर झालं, कामच झालं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाचं म्हणणं आहे, मला बाकी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही देवा, तुमची ओळख पटण्याकरता मज ठेवी पाय संताची या मज ठेवी पाय. मग अपेक्षिता पुले ते हे सांगतील पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पाही नये. साधू संतांच्या चरणाजवळ बसलेली माणसं परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचले, त्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला. म्हणून कुठेही अरे अरे मारू नको, चांगलं दाढ आहे, कदमच आसन, कदमच आसन म्हणून दाढ आहे. हे गेलं आता, जा सगळेच जा बोलिले विठाला विठाला. साधू संतांच्या पायाजवळ बसल्यावर काही मर्यादा कळतात. काय कळतात? मर्यादा कळतात. ओळख ह्या सगळ्या गोष्टी तिथूनच होतात. म्हणून आज या अभंगामध्ये महाराजांनी कुठं बसावं कुठं बसू नये याची शिकवण दिली. काही काही लोकांची पाय वाकडी पडलेली आहेत आणि ज्याची वाकडी पडलेले पाय आहेत त्याच्याजवळ जर तुम्ही बसला तर तुमचा पाऊल वाकडा पडल्याशिवाय राहत तेच धड नाही. तुम्हाला काय नीट करेन ते. कोणाजवळही बसू नये, कोणाजवळ बसलं पाहिजे. काही काही लोक नाही त्याच्या पाया पडायलेत. बा 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 तिथंच आहेत. कव्हा बी बघितलं ते नेता याला कदरून गेलाय, उजडायला त्याच्या दारात. काय तर म्हणलं आम्ही कार्यकर्ते आहेत, लय निष्ठावंत आहे. तो नेताच निष्ठावंत नाही तर तो काय निष्ठावंत राहा. उगाच कोणाच्या बी संग. एक नेता बघितला मी, ते असे रिकामे येणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणते काय काम आहे कर तुझं? नाही. कायला बोंबलं थिंडतो रे, जाय ना शेतात काम कर. एक इळभर काम केलं तर अर्धे रोज करायचे पैसे वाचतील ना. बोंबलं थिंडायचं नाही माझ्या मागं. मला लय पटला ते नेता, मी नाव सांगत नाही त्याचं. काय लोक उगाच काय चाललंय काय नाही, कशाला आला परभणीला, एरी चालू अशा प्रत्येक रस्त्याला मी म्हणाल इतका रे दांडके ठेवावं. हे जे रिकामी आहेत ना, रिकामी त्यानं गर्दी एक अशी केली, रस्त्यानं गाड्या चालू देईना. काम काय आहे तुमचं? सोन्यासारखं वावर आहे, सोन्यासारखं घरदार आहे, सोन्यासारख्या जमिनी आहेत, कष्ट करा ना. रिकामं कुठं फिरून काय होणार आहे मला सांगा ना. कोणाच्या मागं लागल्यानं आणि कोणाच्या पाया पडल्यानं काय होत नसते. ज्याचे त्यालाच काम करावं लागतं असतं. कोणी कोणाला फुकट द्यायला रिकामा नाही. कष्टानं माणूस पुढं पडल तिथे, असं कोणी आयंदी दिल्यानं पुढं होत नाही. गंगाची वाळू पुरत नाही, हे न दिलेलं काय पुरणार आहे. आपण आपल्या मेहनतीवर उभं राहायला पाहिजे. कष्ट करणाऱ्याची की आज मी ती सुंदर काकाच्या वावरातच आता गेलतो, तिकडं आराम करायला. आपल्या कोणत्या वावरात म्हणायचं तिकडे गेलेला आपण, मोरवंडीला. तिथं एक लेकरू ट्रॅक्टर चालू लागलं. ठाकूरची कैलासची मुलगी ट्रॅक्टर चालू लागली. ती मी ट्रॅक्टरवर बसलो तिच्या, चल म्हणलं. कीर्तनाला आली का नाही ठाव नाही मला. काय 12-13 वर्षाची पोरगी असेल. 2 वर्षापासून चली होती म्हणली महाराज. मी म्हणलं अरे बापरे, शाबासकी दिली मी तिला. वारे वासरू, टाळी वाजवा तिच्या करता. हो, हे आयत खाणाऱ्याला विचारायलो, जे बसून खाली आहेत ना. मुलगी आहे मुलगी, बांगड्या आहेत हातात. आपण नसल्या तर भरा. मला नवल वाटलं त्या लेकराचं. मी बसलो तिच्या ट्रॅक्टरवर. काय कष्टाळू लेकरू. म्हणजे महाराज मी 2-3 वर्षापासून मला नांगरीता येते, पेरता येते. मी वा रे वा, लय उताडा होण्यापेक्षा असं एखादंच लेकरू हो नाही तर काय.
असं एखादंच लेकरू कष्टाळू, बापाचं नाव वाढविणार लेकरू, बापाला मदत करणारे लेकर पाहिजे. बापाची भाकर सुद्धा घेऊन जाईनच हो, घरी येऊनच बापाला भाकर खावं लागायला. मी जाईन आणि मला कटाळा येते. बोल नका, झालं मग आता घरी जाऊन बोला काय काय म्हणलो मी. माझं एकच म्हणणं चाललंय, कष्टानं पुढं आलं पाहिजे. कोणाच्याही वट्ट्यावर जाऊन बसायचं, कोणाच्या पायाजवळ जाऊन बसायचं, त्यापेक्षा आपल्या आपल्या वावरात काम केलेलं बरं. कोणाजवळ बसणं, कोणाच्या बैठकीला बसणं, कोणाच्या वट्ट्याला बसणं, कोणाच्या पायाजवळ बसणं काही होत नसतंय. त्यानं काही होत नसतंय. आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या कर्तृत्वानं उभं राहिलं पाहिजे. स्वकर्तृत्वानं आत्मनिर्भर झालं पाहिजे. आपल्या पावलानं आपल्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे. मुलगी असून काम करायची, आपण करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. आणि कोणाच्या पायाजवळच बसायचं असेल, मारुतीच्या पायाजवळ येऊन बसा, दुसरं कोणाजवळ बसू नका. कोणाजवळ येऊन बसा? मारुतीच्या पायाजवळ येऊन बसा. का? त्याचा पाऊलच वाकडा पडलेला नाही. तुमचंही दिवस जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या अभंगामध्ये दुसरं काहीही देवाकडं तुकोबऱ्यानं मागितलं नाही. मज ठेवी पायी संताच्या, साधू संताजवळ बसायचं, साधू संताच्या पायाजवळ बसायचं. म्हणजे पाय शब्दाचा अर्थ आहे आचरण. आता हे शेवटचे शब्द बोलतोय मी तुम्हाला, अंतिम टप्प्यात आलोय मी. पायाजवळ बसायचं म्हणजे काय? पाय शब्दाचा अर्थ आहे आचरण. आचरण शब्दाचा अर्थ आहे ग्रंथ. म्हणजे ग्रंथाजवळ बसायचं. मज ठेवी पायी ग्रंथाचे पारायण करायचे. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मतमतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन. साधू संतांच्या विचारानं आपण जर चाललो तर आपलं जीवन सदाचारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सदाचारी आपलं जीवन झालं की आपल्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं जीवन समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुका